शेतकऱ्यांच्या वतीने हाच मुद्दा अधिवेशनामध्ये मंत्री महोदयांच्या समोर आम्ही मांडला। पण मंत्री महोदयांकडनं जे उत्तर येत होतं ते फक्त गोल गोल नाही तर फक्त आपला प्रश्न मार्गी म्हणजे प्रश्नाला काहीतरी उत्तर द्यायचा विषय संपवायचा असा होता। आज जर आपण बघितलं तर मार्केट 6800च्या आसपास आहे। केंद्र सरकारने आत्तापर्यंत 30 लाख बेल ह्या बाहेरून इम्पोर्ट केलेल्या आहेत। आता दुसऱ्या बाजूला असं सांगण्यात येतं की या भारतामध्ये कपाशीचं उत्पन्न कमी होत चाललेलं आहे। हे कोण सांगतं तर कॉटन कॉर्पोरेशन ऑफ इंडिया आणि केंद्र सरकार। एका बाजूला तुम्ही म्हणता उत्पादन कमी होतं पण आमच्या शेतकऱ्याचे भाव काय तिथं वाढेना आणि दुसऱ्या बाजूला तुम्ही भारताच्या बाहेरून कापूस इथं आणत आहात। म्हणजे कुठेतरी राज्यातलं आणि भारतातलं कपाशीचं मार्केट हे केंद्र सरकार टेक्स्टाईल इंडस्ट्रीसाठी कंट्रोल करते असं आपल्याला म्हणावं लागेल। आम्ही मंत्री महोदयांना विनंती करणे भावांतर योजना तुम्ही आणा। इलेक्शनच्या काळामध्ये तुम्ही शब्द दिला होता पण त्याच्याबद्दल ते कुठेही उत्तर देत नाही। थातूर मातूर उत्तर हे मंत्री महोदयांकडे मिळालं। आम्ही कुठेही सहमत नाही त्यांच्या उत्तराला। अपेक्षा होते की आमच्या कपाशीच्या शेतकऱ्यांसाठी सरकारकडनं भावांतर योजना ही त्या ठिकाणी जाहीर होईल पण तसं कुठेही काही झालेलं नाही। त्यांनी आश्वासन एवढंच ते म्हणाले की आमचे 120 सेंटर सुरू होते। पण 120 सेंटर सुरू झाले असले तरी त्यातले अनेक सेंटर आता बंद आहेत। तुम्ही जर बघितलं तर गेले 4 दिवसापूर्वीपासून काही सेंटर बंद पडलेले आहेत, तिथं खरेदी केली जात नाही। आम्ही मग मंत्री महोदयांना प्रश्नाच्या माध्यमातून विनंती केली, आवाज उठवला आणि मग तिथं कुठेतरी त्यांनी मान्य केलं जे बंद झाले असतील आम्ही परत एकदा सुरू करू। आज नाही तर उद्या सुरू होतील अशी अपेक्षा आहे। जर नाही झालं तर शेतकऱ्यांच्या वतीने परत एकदा आम्ही आवाज उठवू। वक्तव्य केलेलं आहे त्या असं म्हणतायत की राष्ट्रवादी पक्षामधल्या आणखी एका मंत्र्याची येत्या 6 महिन्यात विकेट जाणार आहे। कोण असावा तो मंत्री, काय वाटतं तुम्हाला? या सरकारमध्ये असे अनेक मंत्री आहेत की राजकीय दृष्टिकोनातून जे काही पद त्यांना मिळालेलं आहे ते पद पुढच्या काही महिन्यांमध्ये दिवसांमध्ये ते जाऊ शकतं। ते भाजपमध्ये सुद्धा आहेत, शिंदे गटामध्ये सुद्धा आहेत आणि अजितदादांच्या पक्षामध्ये सुद्धा आहेत। सुप्रियाताईंनी कोणाबद्दल सांगितलं हे मला सांगता येणार नाही पण जे कुठले आमच्याकडे पुरावेत ते जर मी पुढे आणले, जे काही त्यातले आणलेले आहेत जेव्हा खऱ्या अर्थाने चर्चा झाली तर आत्ताच्या आत्ता 4 मंत्री त्यांची विकेट म्हणा नाही तर त्यांचं मंत्रिपद म्हणा त्या ठिकाणी पडू शकते। पण त्या पद्धतीचा रिस्पॉन्स आणि त्याच्याचबरोबर जे काही मान सन्मान विरोधी पक्षाला दिला गेला पाहिजे तो या सरकारकडनं त्या ठिकाणी दिला जात नाही। म्हणून हे जे सगळे नेते मंत्री आहेत जे त्या ठिकाणी करप्शन करत आहेत नाही तर चुकीच्या पद्धतीने वागणूक सामान्य लोकांना देत आहेत ते मात्र त्या ठिकाणी त्यांचं पद हे अबाधित राहतं हे या ठिकाणी आपल्याला बघायला मिळतं। तुम्ही आता करताय की 4 असे मंत्री आहेत ज्यांच्याबद्दलचे पुरावे तुमच्याकडे आहेत। मग हे पुरावे तुम्ही म्हणताय की रिस्पॉन्स नाहीये पण मग हे पुरावे तुम्ही कोणाला देणार आहे, कधी देणार आहे याच्याबद्दल? ऑलरेडी याच्याबद्दलचे पुरावे सरकारला सुद्धा दिलेत, मंत्री महोदयांना सुद्धा त्या मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांना दिलेले आहेत, आधीसुद्धा दिलेले आहेत, अँटी करप्शनला सुद्धा दिलेले आहेत। पण त्या बाबतीत काय त्याच्यावर कुठलीही कारवाई ही झालेली नाही। अजून काही मंत्री महोदय त्यांच्याबद्दल नक्कीच आम्ही माहिती आणू, त्याच्याबद्दल काही ना काहीतरी होईल अशी अपेक्षा। पण आता चाललं आहे कसं की अधिवेशनामध्ये आम्ही मंत्री महोदयांकडनं उत्तरं ऐकण्यासाठी बसलेलो असतो पण आता नवीन प्रथा सुरू झालेली आहे। कविता कुठंतरी काही म्हणतात ना आता फक्त गाणी म्हणायचं राहिलेलं आहे या अधिवेशनामध्ये। म्हणजे कविता ऐकून ऐकून आता आम्ही कंटाळलेलो आहे। म्हणजे लोकांच्या हितासाठी कुठेही तिथं चर्चा केली जात नाही पण यांची कविता आणि त्यांची कविता मग यांची जिरवायची त्यांची जिरवायची मग कुठेतरी मिश्किल एखादा टोमणा मारायचा याच्यामध्येच अधिवेशन तिथं सुरू आहे। त्यामुळे शेतकरी, कष्टकरी, युवा, विद्यार्थी, माता भगिनी यांचे जे खरे प्रश्न आहेत, महाराष्ट्राचे खरे प्रश्न आहेत हे मात्र त्या ठिकाणी मागे राहत चाललेलं असं कुठेतरी म्हणावं लागेल। आणि आश्चर्य मानू नका पुढच्या काही महिन्यांमध्ये नाही तर दिवसामध्ये जेव्हा कुठलं अधिवेशन इथं परत एकदा होईल तिथं काही मंत्री हे कवितेच्या पुढे जाऊन गाणं सुद्धा गातील असं मला तिथं वाटायला लागलेलं आहे
तेवढंच त्यांचं काम मात्र त्या ठिकाणी राहिले असं आपल्याला म्हणावं लागेल. संजय राऊत असं म्हणतायत की 7 ते 8 मंत्र्यांचा राजीनामा होणार आहे आणि भाजपचेच काही नेते आहेत ते आम्हाला माहिती पुरवत आहेत असं संजय राऊत म्हणतायत. होत असेल तर चांगली गोष्ट आहे. त्यांना माहिती कळत असेल तर त्या बाबतीत ते बोलत असतील. अभ्यासू आहेत, पत्रकार आहेत, खासदार आहेत. पण अनेक असे काही पुरावे मंत्री महोदयांच्या विरोधात आहेत. त्याची चर्चा सुरू झालेली आहे. काही विभागावर कारवाईसुद्धा झालेला आपल्या सगळ्यांना माहिती आहे आणि त्याच्यावर कारवाई होताना फक्त अधिकाऱ्यांवर कारवाई नाही तर कुठंतरी तिथं एक एन्क्वायरी लावलेली आहे. पण ती मंत्र्यापर्यंत गेली तर ते म्हणतात ते खरे 4 ते 5 मंत्र्यांच्या विकेट राजकीय दृष्टिकोनातून जातील. दादांमध्ये विधान परिषदेसाठी अनेकांनी इच्छुकांनी अर्ज भरलेले होते. संजय खोडके यांची बदली लागलेली आहे. त्याच्यानंतर आता एकाच घरामध्ये पती आणि पत्नी दोघांनाही उमेदवारी देण्याची चर्चा सुरू झाली आहे. तुम्ही कसं बघता या उमेदवारीकडे? खोडके साहेब अजितदादांचे फार जवळचे असतील. पूर्वी ते आपल्याकडे असायचे. त्यांच्या ताई मिसेस खोडके ताई ज्या आहेत त्या काँग्रेसमध्ये असायच्या. तेव्हाच कधी कधी आम्ही कन्फ्यूज व्हायचो की ते इथं त्या तिथं. आता दोघं इथं आलेत असं म्हणजे त्यांच्याकडे दादांकडे आलेत असं आम्हाला कळतं आहे. दादांची स्टाईल असावी. कुठेतरी घरात 2 पदं दिली एक वेगळा संदेश कुठेतरी ते देण्याचा प्रयत्न तिथं करत असावेत. नाही तर इतक्या मागण्या होत्या की एकेकाला जर देत बसलो असतो तर ते जमलं नसतं. त्यामुळे आपलं जे आहे जे जुने त्यांना देऊन मोकळं व्हावं म्हणजे वाद आणि चर्चा त्या बाबतीतली नको. दादा बोलता सरकार जे आहे ते ब्रह्मदेव पाडू शकत नाही. मात्र खासगीमध्ये एक चर्चा सुरू आहे की शिंदे गटाच्या मंत्र्यांना जो आहे तो निधी मिळत नाही. काही मंत्री जे आहेत ते फडणवीसांना पत्र लिहिणाऱ्या पक्षाची माहिती आहे. याआधी महाविकास आघाडीमध्ये सुद्धा ही तीव्र होती शिवसेनेची की अजित पवारांच्या राष्ट्रवादीकडून आम्हाला निधी मिळत नाही. मात्र महायुतीमध्ये सुद्धा तीच अवस्था पाहायला मिळते. काय ना दर वेळेसचे फक्त कारणं आहेत. शिंदे साहेबांच्या मंत्र्यांनी आमदारांनी पत्र जर देवेंद्र फडणवीस साहेबांना लिहिलं तरी त्याच्यातून काही होणार नाही. कारण का देवेंद्र फडणवीस साहेबांना माहिती आहे की शिंदे साहेब नसतील तर दादा आहेत, दादा नसतील तर शिंदे साहेब आहेत. त्यामुळे याच्यामध्ये मात्र BJPचा खेळ हा 5 वर्ष त्या ठिकाणी सुरू राहील. भीती एवढीच आहे की याच्यामध्ये फक्त महाराष्ट्राच्या भवितव्याचा खेळ मात्र झाल्याशिवाय राहणार नाही. काँग्रेसचे जे प्रदेश अध्यक्ष आहेत त्यांनी विधान परिषदेवरची उमेदवारी देण्याचं सुरू होतं, चर्चा सुरू होती. त्यानंतर मग त्याच्यावर टीका झाल्यानंतर पार्थ पवारांचं नाव आलं. आता संजय खोडकेला दिलेलं आहे. ज्यांनी उभ्या पवारांवर टीका केली की ते फक्त कुटुंबाचंच बघतात. आता पुन्हा राष्ट्रवादीमध्ये पण सुद्धा जे सुरू आहे ते तसंच सुरू असं नाही का वाटतं? नाही तटकरे परिवाराला द्यावं असं अजितदादांना वाटलं नसावं. त्याच्याचबरोबर पार्थला द्यावं असं वाटलं नसावं. कारण का या पुऱ्या इलेक्शनच्या प्रक्रियेमध्ये विधानसभेच्या त्याच्यामध्ये तुम्ही जर बघितलं गुलाबी रंग ती एजन्सी आणणं त्याच्याचबरोबर बरंच काय ह्याचं जर खरं काम कुणी केलं असेल तर ते पार्थने केलं होतं. ठीक आहे तो पुढे येत नसला तरी कदाचित मग त्याला जर पद दिलं असतं तर इलेक्शनच्या काळामध्ये पडद्याआड दादाच म्हणले होते पडद्याआड त्यांनी काम केलं होतं तर कुठंतरी एक त्याला मला असं वाटतं की रेकग्निशन मिळालं असतं. पण ठीक आहे दादांचा तो निर्णय. तटकरेंना तिथं दुर्लक्षित केलं गेलं. स्वतःच्या घरामध्ये पार्थला दुर्लक्षित केलं गेलं आणि बरेच काही असे आमदार होते की ज्यांना लढायचं नव्हतं पण ते लढले दादांसाठी. त्यांनाही तिथं कुठंतरी दुर्लक्षित केलं. झिशांचं सुद्धा नाव येत होतं चर्चेत होतं त्यालाही कदाचित तिथं दिलं गेलं नाही. म्हणजे खोडकेंचं वजन आता तटकरेंपेक्षा आणि काही जवळच्या लोकांपेक्षा खोडकेंचं वजन जरा जास्तच वाढलं आहे दादांजवळ असं कुठंतरी आता आपल्याला म्हणावं लागेल. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.